महाराज, तुमचे नाव मुखात आहे म्हणून मी सुखात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 31 मार्च स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, म्हणजेच आपल्या ब्रह्मांड नायकाचा हा प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थ सेवेकरांसाठी हा दिवस म्हणजे सोन्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन अर्थात स्वामी महाराजांच्या स्वामी सेवेकरांच्या महत्त्वाचा हा दिवस आहे. तर स्वामी प्रकट दिना दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे, आपण या दिवशी आपल्या दिवसाला कशी सुरुवात करायची आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपल्या घरची देवपूजा करावी. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही केंद्रात भूपाळी आरतीला जाऊ शकता, किंवा तुम्ही 8:30च्या आरतीला जा, 10:30च्या आरतीला जा, किंवा नाही जमलंच तर तुम्ही संध्याकाळी 6:30च्या आरतीला पण या दिवशी जाऊ शकता. आरतीला जाताना आपल्याला नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि महाराजांना मुजरा करायचा. नंतर महाराजांना प्रार्थना करा की आतापर्यंत तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात सर्व व्यवस्थित चाललं आहे आणि इथून पुढेही माझ्या आयुष्यात सर्व व्यवस्थित चालू राहू द्या. परीक्षा तर होणारच आहे ना, त्यांच्याशी सामना करण्याची मला तुम्ही पाठबळ द्या. माझं आरोग्य चांगलं ठेवा, मला सद्बुद्धी द्या, माझ्याकडून सेवा करून घ्या आणि सेवेकरीसुद्धा घडून घ्या. महाराजांना स्वतःपुरती सेवा केलेली कधीही आवडत नाही. महाराज म्हणतात, स्वतःपुरती सेवा करण्यापेक्षा जे दुसऱ्यांसाठी सेवा करतो, दुःखितांना जो मार्ग दाखवतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो हास्य आणतो, त्यांना स्वामी महाराज हे मार्ग दाखवतात. असे सेवेकरी स्वामी महाराजांना खूप आवडतात. जे सेवेकरी एखाद्या दुःखितांच्या चेहऱ्यावर हसू उमटतात, असे सेवेकरी महाराजांना आवडतात. म्हणून तुम्ही एखाद्याचं चेहऱ्यावरचं हास्य बनण्याचा प्रयत्न नक्कीच करा. महाराज हे शिस्तीचे कडक आहेत. त्यांना वेळेवर येणारे सेवेकरी आवडतात. त्यांना खरे बोलणारे सेवेकरी आवडतात. जो सेवेकरी परस्त्री मातेसमान मानतो, जो आचारसंहिता पाळणारे असतात, ते महाराजांना खूप आवडतात. आपल्याकडून यावर्षी ज्या काही चुका झाल्यात तर त्याची तुम्ही मनापासून स्वामी महाराजांना माफी मागा. कारण हे वर्ष म्हणजे आता गुढीपाडवा येत आहे, तर गुढीपाडव्याची सुरुवात आपल्याला नवीन वर्ष नवीन संकल्प करून करायचे आहे. जे सेवेकरी नवीन आहेत किंवा जुने पण आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही खूप सेवा करायची आमची इच्छा आहे, परंतु आमच्याकडून सेवा होत नाही. काहीतरी अडथळे येतात. केंद्रात गेल्यावर असं विचित्र वाटतं, सेवा करताना जांभळ्या येतात, सेवा करावी वाटतं, परंतु मन मानत नाही की मी सेवा करावी. असं वाटतं की आज 11 माळी 3 अध्याय वाचावे, परंतु ते करायला गेलं की कंटाळा येतो, नित्य सेवा होत नाही. परंतु स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही आता मंदिरात जा. 31 तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी तुम्ही मंदिरात जा, नारळ घेऊन मंदिरात जा आणि स्वामी महाराजांना सर्व सांगा की माझ्याकडून ह्या सेवा होत नाहीत, मला कंटाळा येतो, निगेटिव्ह वाटते, तर मी ह्या सर्व गोष्टी विसरून नवीन वर्षाची सुरुवात नव्या उत्साहानं करणार आहे. तर तो उत्साह माझ्यात असाच राहू द्या आणि माझ्याकडून नवीन वर्षाच्या नंतर सेवा करून घ्या, असं आपलं महाराजांना म्हणायचं आहे. त्यांना मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, तुम्ही दुसऱ्या दिवसापासून नक्कीच सेवा करायला सुरुवात करतात. आता जे ऑफिसला जातात ना, त्यांना काय वाटतं की मला 11 माळी आणि 3 अध्याय करू शकत नाही. त्यांनी काय करायचं, त्यांनी मनोभावे 1 अध्याय आणि 1 माळ पण पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने जरी सेवा केली ना, तरी त्यांना त्या सेवेचं फळ हा मिळतंच. कारण हा मार्ग असा आहे की सेवा केली तर मेवा हा मिळतोच. त्यामुळं या मार्गात येणं सोपं आहे ना, त्यापेक्षा जाणं त्यापेक्षा खूप सोपं आहे. म्हणून तुम्ही या मार्गात येऊन नक्कीच बघा. कारण आपण जर सेवा केली आणि आपण महाराजाकडे जर 25 पैसे मागितले ना, तर महाराज आपल्याला 1 रुपया देतात. त्यामुळं अगोदर तुम्ही सेवा करा, तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्कीच मिळणार. काही सेवेकरी असं म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो, परंतु आम्हाला त्याचं
फळ मिळत नाही. बऱ्याच वेळा त्यांच्या मनात असा प्रश्न पडतो की आम्ही सेवा करतो, आमची इच्छा पूर्ण होत नाही. असं वाटतं की सेवा सोडून द्यावी, परंतु तुम्ही तसं करू नका. सेवा सोडून देऊ नका. तुमच्यात नैराश्य तुमच्यात येऊन देऊ नका. कारण पूर्वकर्मानुसार आपल्याला जेवढं आपल्यात लिहिलं आहे तेवढं भेटत असतं. पूर्वकर्मानुसार जेवढा आपला मोठा खड्डा खणलेला असतो ना, तेवढाच खड्डा भरायला जेवढी माती लागते ना, तेवढं खड्डा भरेपर्यंत आपल्याला हे म्हणजे सब्र करावं लागतं. आपल्याला तेवढा वेळ धीर धरावं लागतं. बघा, तुम्ही चांगलं कर्म ठेवा, नक्कीच तो तुमचा खड्डा पूर्ण भरेल आणि तुम्हाला त्याची प्रचिती पण येईल. आता दुसरा प्रश्न म्हणजे काय, काही ठिकाणी आता असे व्हिडिओ आहेत की 29 तारखेला ग्रहाची 7.5 चालू होणार आहे. कुंभ, मीन, मेष राशीला 7.5 लागणार आहे, तर जपून राहा. असे व्हिडिओ आपल्याला आता यूट्यूबवर पाहायला मिळतात. परंतु तुम्ही घाबरू नका. तुम्ही महाराजांचे सेवेकरी आहात ना. तुमच्या आजूबाजूला तुमच्या सभोवताली महाराजांचं कवच तयार आहे. महाराजांचं रक्षा कवच आहे ते. त्यामुळं तुम्हाला त्याचं काहीही त्रास होणार नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या आजूबाजूला असे निगेटिव्ह लोक असतात, ज्यामुळे कळत न कळत का होईना आपलं त्याच्याकडे लक्ष जातं आणि आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती तयार होते. परंतु तुम्ही तसं करू नका, कारण तुम्ही स्वामी महाराजांचे सेवेकरी आहात. तुम्हाला 7.5चा काहीही वाईट होणार नाही. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमची स्वामी सेवा चालू ठेवा. कुठल्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका. बघा, शनी महाराज हे कर्माचे दाता आहेत, ते कर्मफळदाता आहेत. तुमचं जर चांगलं कर्म असेल, तुम्ही कोणाला फसवलं नसेल, तर तुम्ही घाबरून का जाता. तुम्ही अशा लोकांकडं दुर्लक्ष करा आणि स्वामी सेवा करा. बघा, कितीही मोठी जरी 7.5 असेल ना, तर महाराज तुमच्या जवळ आहेत, त्यांचं नाव तुमच्या मुखात आहे, तर तुम्ही नेहमी सुखात राहणार आहात. ज्यांचं महाराजांचं नाव मुखात आहे तो सेवेकरी नेहमी सुखात आहे. त्यामुळे तुम्ही या मार्गात आलात ना, तर स्वामी महाराजाचं नामस्मरण नक्कीच करा. महाराज कुणाची काही उसने ठेवत नाही. तुम्ही जर एक आरतीला गेलात ना, तर योग्य वेळ आली तर तुम्हाला त्या आरतीचं फळ नक्कीच मिळेल. ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवसापर्यंत 11 दिवसाची किंवा 21 दिवसाची कोणतीही सेवा करायला जमली नसेल, त्यांनी स्वामी प्रकट दिना दिवशी 1 दिवसाचं तरी श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करायला विसरू नका. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. 11 वेळा तारक मंत्राचा पठण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. या दिवशी तरी ही सेवा शेवटच्या दिवशी तरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. स्वामी सेवा करा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मेवा दे. स्वामी प्रकट दिना दिवशी या सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.